नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, माझ्या आजच्या वार्तालापाचा विषय तुम्हाला सांगण्या अगोदर नेहमीप्रमाणे पहिलं तुम्हाला आवाहन करतो. तुम्ही जर नित्यनेमाने माझे सगळे व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे पाहत असलेल्या व्हिडिओना लाईक करा आणि ते सर्वांशी शक्य असेल तेवढे जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. मित्रांनो, आज मी जे तुमच्याशी ज्या विषयावर वार्तालाप छेडणार आहे तो वार्तालापाचा विषय म्हणजे गेली 2 दिवस, खरं म्हणजे गेली 22 दिवस जो अखंड हिंदुस्थानभर विषय गाजतो आहे तो म्हणजे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे दिल्लीच्या जंतर मंतर रोडवर, ऐतिहासिक रोडवर जे काही आंदोलन, शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आणि धर्मेंद्र यादव या केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जे आंदोलन सुरू केलं आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. मी सतत हे आंदोलन फॉलो करतो आहे आणि प्रत्यक्षात काल महाराष्ट्रात उशिरा का होईना महाराष्ट्रात असलेल्या 2 प्रमुख पक्षांनी, 2 प्रमुख म्हणजे त्यापैकी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने पुढाकार घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळच एक आंदोलनाची हाक दिली होती. मी व्यक्तिशः त्या आंदोलनामध्ये एक म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी त्या आंदोलनात माझ्या शाखेतर्फे मी तिथे पूर्ण वेळ उपस्थित होतो. मला ते बघताना असं जाणवलं की यामध्ये राजसाहेब ठाकरे पण आले असते तर आणखीन या तिकडे मोठी वातावरण निर्मिती झाली असते आणि एक ग्लॅमर आणि एक ऑरा जो म्हणतात तो ते स्वतः त्याबरोबर घेऊन आले असते. पण त्यांचं काहीतरी उद्धव साहेबांचं आणि राजसाहेबांचं बोलणं पण झालं होतं या संदर्भात, पण ते टायमिंग न जुळल्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे राजसाहेब आले नाहीत. दुसरी मला खटकणारी गोष्ट दिसली म्हणजे या आंदोलनामध्ये जवळजवळ म्हणजे तो शिवाजी पार्कच्या एंट्रन्सपासून जो सिग्नलपर्यंतचा मोठाच्या मोठा रोड आहे तो पूर्णपणे भरलेला होता. डावीकडे उजवीकडे पण प्रचंड असा क्राऊड आणि तरुण वर्ग, माझ्यासारखी वृद्ध माणसं पण त्याच्यामध्ये आलेली होती. पण मला खटकत होती ती म्हणजे मी असं सगळं आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात गेलो की मी 52 वर्ष काम करतो आहे, त्यामुळे अनेक विभागातल्या अनेक विभाग प्रमुखांना, उपविभाग प्रमुखांना मी व्यक्तिशः ओळखतो. काल मला याच्यापैकी जवळजवळ कोणच दिसले नाहीत. शिवसेनेचे झेंडे पण मला कमी दिसले आणि दिसत होते ते काळे टी शर्ट घालून आलेले कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते, AISF म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया कम्युनिस्ट पक्षाची जी स्टुडंट विंग आहे त्याचे कार्यकर्ते निरनिराळे पोस्टर देऊन मला दिसले. ती गोष्ट मला फार खटकली. कळलं की नाही की पक्षाने आवाहन केल्यानंतर देखील पक्षाचे पदाधिकारी, जे वरिष्ठ पदाधिकारी आणि कनिष्ठ पदाधिकाऱ्यांचं तिकडे हवी तेवढी उपस्थिती नव्हती. ही मला गोष्ट फार खटकली. मला वाटतं मी जे काय ते बोलतो आहे आणि उद्धव साहेब नेहमी मला सांगतात की मी तुझे सगळे व्हिडिओ पाहते. हा जर त्यांनी व्हिडिओ पाहिला तर ही गोष्ट त्यांनी नोंद करून घ्यायला पाहिजे की शिवसैनिकांची उपस्थिती काल फार कमी प्रमाणात होती आणि त्यांना आउटनंबर करणारी संख्या ही कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण, सर्व भाषिक तरुण मंडळी तिथे जमलेली मला दिसली. आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेबांनी फार जोरदार भाषणं केली. जनतेला ती तिकडे उपस्थित असलेल्या लोकांना आवडली देखील. आता मी मूळ विषयावर येतो की दिल्लीला जे काय 22 दिवस सोनम वांगचुक यांनी जे काय मोठं आंदोलन उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे ते आपण पाहतोच आहे की त्यांची काल उचलबांगडी कशा जबरदस्तीने आणि निर्दयपणे करण्यात आली आहे आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ यूट्यूबर आहेत त्यांनी ते दाखवलेले आहे आपल्याला. अभिजित दिपके देखील म्हणजे प्राणपणाने एक मराठी मुलगा तिथे लढतो आहे हे पण आपल्याला प्रकर्षाने जाणवले. मी अभिजित दिपकेच्या कॉक्रोच पार्टीत 2 व्हिडिओ केलेत. म्हणजे कॉक्रोच पार्टीचे गौड बंगाल आणि अभिजित दिपकेची बॅकग्राऊंडवर पण मी एक केलेला आहे व्हिडिओ आणि त्याबद्दल मी सतत म्हटलं होतं की अभिजित दिपके ह्या तरुण मुलाच्या, सुशिक्षित तरुण मुलाचं आयडेंटिटी कुठल्या पक्षाकडे, कुठल्या विचारांकडे हे अजून मला त्याच्याबद्दल डाऊट आहे आणि तो BJPचाच माणूस आहे असं मला सातत्याने वाटत आहे. आता ते खरं का खोटं हे येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे. पण त्याचबरोबर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट पण स्पष्टपणे सांगितली होती की अभिजित दिपकेच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. म्हणजे व्यक्तिमत्व, त्यानंतर भाषण कला, संभाषण कला आणि वैचारिक
परिपक्वता ह्या ज्या काही नेतृत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये अभावानेच आढळल्या आहेत. कदाचित अनुभवाने तो त्यामध्ये समृद्ध होत जाईल, दिवसेंदिवस येणाऱ्या अडीअडचणींना फेस करत करत तो त्यातनं शिकत जाईल. संघटना चातुर्य, संघटना उभी करण्यासाठी जे एक वैयक्तिक आपल्याला म्हणजे मोठ्या कॅनव्हासवर आपल्याला जे चित्र बघण्याची ॲबिलिटी नेतृत्वामध्ये असावी लागते ती त्याच्यामध्ये काही दिसलेली नाही आहे. सोनम वांगचुक यांनी अतिशय म्हणजे क्रिटिकल पिरियडमध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे. त्यांची प्रतिभा फार मोठी आहे, समजलं की नाही. ह्या आंदोलनाचा जो कॅनव्हास आहे त्याच्यापेक्षा अशी मोठी प्रतिमा असलेला हा एक अतिशय ध्येयवादी असा हा लढवय्या आहे, ज्यांनी जवळजवळ 6 महिने मोदींच्या जुलमी राजवटीच्या जेलमध्ये काढलेली आहेत, पण ते काही नमले नाहीत. ते कोर्टाने त्यांना शेवटी कोर्टाला त्यांना बाहेर काढणं भाग पडलं आणि त्यांनी आता हे परत आमरण उपोषण करण्यासाठी एका चांगल्या कॉजसाठी, शिक्षण क्षेत्रामधल्या बदलासाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे अनागोंदी कारभार चाललेला आहे त्याला रोखण्यासाठी कोणी ना कोणी याची अनागोंदीची जबाबदारी घ्यायला, जे हे सरकार, मोदी सरकार आणि शाह सरकार जे टाळाटाळ करत आहे याच्या विरोधात जे त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे त्याला ते अत्यंत वंदनीय आहे. अतिशय चांगलं असं आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राच्या संदर्भात मी नेहमी म्हणतो की मराठा आंदोलनामध्ये जे त्यांचं जरांगे पाटलांचं नेतृत्व आलं तो सच्चा लीडर आहे. जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोक कल्याणासाठी आपला जीव धोक्यात घालतो, मरायला तयार होतो, अशी माणसं समाजामध्ये ते आपोआप त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करू शकतात, हे माझं प्रामाणिक मत आहे. आज सोनम वांगचुक यांनी हे दुसऱ्यांदा हे आंदोलन केलं आहे आमरण उपोषणाचं आणि त्यांची उचलबांगणी झाल्यावर देखील त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील त्यांचं उपोषण सुरू ठेवलं. आज मला वाटतं 24वा दिवस आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आवाहन केलं की हे तुम्ही तुमचा जीव महत्त्वाचा आहे, हे अनसेन्सिबल आणि ज्यांना काही संवेदनाशील असं हे सरकार आहे, जुलमी सरकार आहे, फक्त सत्तेला चिकटून राहण्यासाठी दमनशाही म्हणजे शासनाची दमनशाही फार प्रचंड असते, त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही असं जागतिक इतिहास आहे. पण जेव्हा दिवस फरतात त्यावेळेला देखील ह्या सर्व संस्था मागे पडून लोकांचाच विजय होतो, हे देखील एक निर्विवाद सत्य आहे, जे अनेक वेळा जगाच्या इतिहासामध्ये सिद्ध झाले. ते भारतात देखील त्याचं वादळ घोंगावत आहे आणि त्याचा लोकांचाच लोकभावनांचा शेवटी विजय होणार आहे, ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण सोनम वांगचुक यांनी जे आणि अभिजित दिपके यांनी जे आत्ता आंदोलन सुरू केलं आहे ह्याचे एक राजकीय निरीक्षक म्हणून मी जेव्हा त्याचं विश्लेषण करतो तेव्हा मला स्पष्ट दिसतं की मी पहिलेच म्हटलं की अभिजित दिपकेमध्ये संघटना कौशल्य मला अजिबात दिसलेलं नाही. हे आज जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठे संघटना कोणाचीच म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाने हे आंदोलन टेक ओव्हर करावं अशा मताचं मी नाही, पण जे कोण नेतृत्व करत असतात त्यांनी संघटना चातुर्य दाखवून संघटनेची कुठे पायाभूत व्यवस्था करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत, त्याला तिकडे त्यांची ती नजर तयार झालेली आहे. अशा काही दृष्टी जे बघा ह्या काही आवश्यक बाबी आपल्याला दिसायला पाहिजेत ना, ते अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या ह्या सदर आंदोलनातनं दिसलेलं नाही. त्यामुळे हे आंदोलन नेतृत्वाशिवाय सोनम वांगचुक यांनी ठामपणे आंदोलन सुरू केलं आहे, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आंदोलन करतात, हे अतिशय स्फुरणीय आहे, अतिशय वंदनीय बाब आहे. पण नेतृत्व करताना जी एक राजकीय किंवा सामाजिक किंवा एक म्हणजे प्रगल्भता लागते ती अभिजित दिपके ह्या व्यक्तीमध्ये अजिबात नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा आंदोलनाला एक प्रभावी नेतृत्व मिळण्याची आवश्यकता होती, जे 1977 साली जयप्रकाश नारायण यांनी दिलं होतं. तशा एखाद्या प्रगल्भ मी कोणाचंही नाव नाही त्याच्यामध्ये म्हणणं की तुम्ही अमक्याच लिडरला घ्या तमक्याच लिडरला घ्या, पण इतर सर्व राजकीय पक्षांनी हे जे वातावरण निर्मिती आज झेडजींनी सुरू केली आहे, झेनजींनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्याच्यात त्यांनी जी काही वातावरण निर्मिती केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या बदनाम, भ्रष्ट, बेजबाबदार, संवेदनशील अशा सरकारला घालवण्यासाठी त्यांनी जे काय आंदोलन करून जो शिक्षण क्षेत्राचा इश्यू घेतला आहे ते आंदोलन कुठे भरकटत न जाता त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी समर्थ, संवेदनाशील आणि कौशल्यपूर्ण असं राजकीय प्रगल्भ अशा नेतृत्वाची या क्षणाला ते आंदोलन पाहता गरज आहे, नितांत गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कळलं की नाही. ह्या आंदोलनाला यश मिळालं. प्रत्यक्ष मला ते दिल्लीला जायची फार इच्छा होती, पण या वयामध्ये आता एकटं दिल्लीला जाणं, त्याचा खर्च करणं हे काय परवडण्यासारखं नसल्यामुळे जाऊ शकत नाही, म्हणून मी कालच्या आंदोलनामध्ये हिरारीने भाग घेतला.
मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ह्या मुद्द्याचा जर विचार केला की ह्या कॉक्रोच जनता पार्टीने जे एक वातावरण निर्मिती केली आहे, सोनम वांगचुक यांनी स्वतःचा जीव पणाला लावून जी हे आंदोलनाचा स्तर, राजकीय स्तर एकदम उंचावलं आहे, ते कुठेतरी त्याचं सुसूत्रीकरण करण्यासाठी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन या आंदोलनाला नक्की अशी एक प्रभावी दिशा देण्याचं काम करण्याचं त्यांनी समंजसपणा आणि कौशल्य दाखवायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला आजही वाटतं की जो माणूस आपल्या समाजाच्या व्हॅलिड चांगल्या कारणासाठी स्वतःचा जीव पणाला लावतो त्याचा विजय निश्चित आहे. लोकमानसामध्येच तो नेता म्हणून तीच व्यक्ती प्रस्थापित होऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये सोनम वांगचुक हे भारतीय राजकारणामधलं एक प्रभावी नेतृत्व म्हणून ते प्रस्थापित होईल याबद्दल माझ्या मनात जराही संशय नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे आता उपोषणाचं अस्त्र जे उभारलेलं आहे ते त्यांनी तात्पुरतं मागे घेऊन, जर शासनाने आता एका केंद्रीय मंत्र्यांची आणि म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या काही लोकांची त्यांची भेटगाठ झालेली आहे, त्यातनं त्या भेटीतनं काही चांगलं निष्पन्न होऊन जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला तर सोनम वांगचुक यांनी त्वरित आपलं उपोषण मागे घेऊन ह्या सर्व आंदोलनाचा, मी जे काय आता बोललो आहे त्या सर्व मुद्द्यांचा त्यांनी म्हणजे सर्वांगीण त्याचा विचार करायला पाहिजे आणि अशी आंदोलनं छेडत असताना संघटना लेवलवर देखील त्यांनी स्वतःचीच नेतृत्वाची चमक तिथे दाखवायला पाहिजे, असं मला प्रामाणिक वाटतंय. त्यांच्या ह्या आंदोलनाला चांगलं यश मिळू दे, त्यांची प्रकृती चांगली राहू दे. अभिजित दिपकेबद्दल माझ्या मनात संशय असला तरी तो देखील एका प्रगल्भ नेतृत्व करण्यासाठी तो देखील भविष्यकाळात आहे बाबा, असं आई जगदंबेच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो आणि माझं हे विवेचन मी इथे संपवितो. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर न चुकता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मी नेहमीप्रमाणे जसं म्हणतो तसं जाल तिथे मराठी असल्याचा अभिमान धरा, छातीटोकपणे सांगा की आम्ही मराठी आहोत आणि मराठीमध्ये बोला. आणि प्लीज टेक केअर. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत.